हॅलो एव्हरीवन, डे 16 मध्ये आपण रनिंग स्टिच आणि बॅक स्टिच पाहिली. डे 17 ला आपण डॉली थ्रेड, स्टीम स्टिच आणि डॉली थ्रेड फ्रेंच नॉट पाहणार आहोत. चला तर स्टीम स्टिच पाहूया. स्टिच साठी कोणत्याही आवडत्या रंगाचा डॉली थ्रेड घ्या आणि साध्या सुईमध्ये वळून लास्टला गाठ मारून घ्यायची आहे. जिथून स्टिच सुरू करायची आहे तिथून सुई वरती काढायची आहे. आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने यू किंवा सी शेप मध्ये स्टीम सारखे वळण देत स्टिच टाकायची आहे. प्रत्येक वेळी सुई पुढच्या दिशेने घ्यायची आहे आणि थ्रेड मागून हलक्या हाताने ताणून घ्यायचा आहे. सेम अशाच पद्धतीने पूर्ण स्टिच पूर्ण करून घ्यायची आहे. शेवटी छोटा लॉक स्टिच करून रिंगच्या खालून एक्स्ट्रा थ्रेड कट करून थ्रेडला 2 वेळा गाठ मारून स्टिच लॉक करायची आहे. एक्स्ट्रा थ्रेड कटरने कट करून घ्यायचा आहे. आता डॉली थ्रेड फ्रेंच नॉट पाहूया. कोणत्याही आवडत्या रंगाचा थ्रेड घ्या आणि थ्रेडला गाठ मारून घ्या. ही फॅब्रिक मधून वरती काढायची आहे आणि सुईला 2 वेळा वेढे घालून सुई परत फॅब्रिक मध्ये टाकायची आहे. इथे आपला फ्रेंच नॉट तयार होतो. जशी आपण लास्ट व्हिडिओ मध्ये सिल्क थ्रेडची फ्रेंच नॉट पाहिली, सेम त्याच पद्धतीने डॉली थ्रेडची फ्रेंच नॉट करतात. फ्रेंच नॉट स्टिच पूर्ण झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने शेवटी थ्रेडला 2 वेळा घट्ट गाठ मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा थ्रेड कटरने कट करायचा आहे. आज आपण या 2 स्टिच पाहिल्या. आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि फॉलो करा.